सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, भारतात सर्वात आधी सूर्य उगम कोणत्या राज्यात होतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए आसाम, ऑप्शन बी अरुणाचल प्रदेश, ऑप्शन सी मणिपूर, ऑप्शन डी नागालँड। तर याचं उत्तर भारतात सर्वात आधी सूर्य उगम अरुणाचल प्रदेश राज्यात होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, कोणता पक्षी उलटा लटकून झोपू शकतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कावळा, ऑप्शन बी घुबड, ऑप्शन सी वटवाघूळ, ऑप्शन डी काविळी। याचं उत्तर वटवाघूळ पक्षी उलटा लटकून झोपू शकतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, पृथ्वीवरचा सर्वात मोठा सजीव कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए व्हील मासा, ऑप्शन बी हत्ती, ऑप्शन सी मशरूम, ऑप्शन डी डायनासोर। याचं उत्तर पृथ्वीवर सर्वात मोठा सजीव मशरूम आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 4 आहे, भारतीय संविधान तयार होण्यासाठी किती वर्ष लागली? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 2 वर्ष, ऑप्शन बी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, ऑप्शन सी 3 वर्ष, ऑप्शन डी 4 वर्ष। तर याचं उत्तर भारतीय संविधान तयार होण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागली। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, भारतात प्लास्टिक पैसे सर्वात आधी कुठे सुरू झाले? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी म्हैसूर, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी अहमदाबाद। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला तुम्ही आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर भारतात प्लास्टिक पैशाची सुरुवात सर्वात आधी म्हैसूरमध्ये सुरू झाली। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 6, कोणता प्राणी झोपताना एक डोळा उघडा ठेवतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सिंह, ऑप्शन बी डॉल्फिन, ऑप्शन सी माकड, ऑप्शन डी गेंडा। याचं उत्तर डॉल्फिन प्राणी झोपताना एक डोळा उघडा ठेवतो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 7 आहे, भारतात पोस्ट ऑफिस बँक कोणत्या संस्थेखाली येते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए आरबीआय, ऑप्शन बी इंडिया पोस्ट, ऑप्शन सी एसबीआय, ऑप्शन डी नॅशनल बँक। याचं उत्तर भारतात पोस्ट ऑफ बँक ही संस्था इंडिया पोस्टच्या खात्याखाली येते। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, कोणता पदार्थ तापवला तरी बर्फासारखा दिसतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए काच, ऑप्शन बी मीठ, ऑप्शन सी साखर, ऑप्शन डी खडीसाखर। याचं उत्तर आहे काच पदार्थ तापवला तरी बर्फासारखा दिसतो। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 9 आहे, भारतात सर्वात लांब रेल्वे मार्ग कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए विवेक एक्सप्रेस, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी संपर्क क्रांती, ऑप्शन डी गतिमान एक्सप्रेस। याचं उत्तर भारतात सर्वात लांब रेल्वे मार्ग विवेक एक्सप्रेस आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 10, भारतात प्रथम रेल्वे कोठे सुरू झाली? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुंबई ते ठाणे, ऑप्शन बी मुंबई ते पुणे, ऑप्शन सी कोलकाता ते हावडा, ऑप्शन डी दिल्ली ते आग्रा। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर भारतात प्रथम रेल्वे मुंबई ते ठाणे सुरू झाली। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 11 आहे, कोणत्या राज्यात सर्वात जास्त भाषा बोलली जातात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उत्तर प्रदेश, ऑप्शन बी नागालँड, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी अरुणाचल प्रदेश। याचं उत्तर अरुणाचल प्रदेश राज्यात सर्वात जास्त भाषा बोलली जातात। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 12 आहे, मोबाईलमध्ये IMEI नंबर कशासाठी वापरतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नंबर ट्रेस, ऑप्शन बी नेटवर्क बदल, ऑप्शन सी माहिती साठवणे, ऑप्शन डी वरील एकही नाही। याचं उत्तर मोबाईलमध्ये IMEI नंबर वरील एकही पर्याय बरोबर नाही। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 13 आहे, आकाशात रात्री टिमटिमणारे तेजस्वी वस्तू कोणती असतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चंद्र, ऑप्शन बी ग्रह, ऑप्शन सी तारे, ऑप्शन डी
उल्का. याचं उत्तर आकाशात रात्री टिमटिमणारे तेजस्वी वस्तू तारे असतात. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 14 आहे. भारताचा डिजिटल इंडिया कार्यक्रम कधी सुरू झाला? ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए 2012, ऑप्शन बी 2015, ऑप्शन सी 2014, ऑप्शन डी 2016. याचं उत्तर भारताचा डिजिटल इंडिया कार्यक्रम 2015ला सुरू झाला. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 15 आहे. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता आहे? ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए तारा, ऑप्शन बी चंद्र, ऑप्शन सी सूर्य, ऑप्शन डी पृथ्वी. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. याचं उत्तर पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह चंद्र आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 16 आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए सिंह, ऑप्शन बी हत्ती, ऑप्शन सी वाघ, ऑप्शन डी बिबट्या. याचं उत्तर भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 17 आहे. मनुष्याच्या शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए यकृत, ऑप्शन बी मेंदू, ऑप्शन सी त्वचा, ऑप्शन डी फुफ्फुस. याचं उत्तर मनुष्याच्या शरीरातील सर्वात मोठा अवयव त्वचा आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 18 आहे. विश्वांचा राजा असे कोणत्या प्राण्याला म्हणतात? ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए सिंह, ऑप्शन बी वाघ, ऑप्शन सी बिबट्या, ऑप्शन डी हत्ती. याचं उत्तर विश्वांचा राजा असे सिंहला म्हणतात. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 19 आहे. वडाच्या झाडाचा उपयोग कोणत्या प्रकारच्या औषधात केला जातो? ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए त्वचा रोग, ऑप्शन बी दातदुखी, ऑप्शन सी डोळ्याचे आजार, ऑप्शन डी पचन विकास. तर याचं उत्तर आहे वडाच्या झाडाचा उपयोग त्वचा रोगाच्या औषधात केला जातो. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. जो की लास्ट 20वा क्वेश्चन आहे तो आहे सौरमंडळात सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए पृथ्वी, ऑप्शन बी मंगळ, ऑप्शन सी गुरु, ऑप्शन डी शनी. जर तुम्हाला या क्वेश्चनचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला तुम्ही आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा जीकेच्या व्हिडिओमध्ये.